संस्थेच्या फुलंब्री येथील सावतामाळी महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागातर्फे 9 व 10 जानेवारीला अखिल भारतीय स्तरावरची क्रीडा परिषद आयोजित केलेली आहे। या क्रीडा परिषदेला देशभरातून क्रीडा क्षेत्रातले नामवंत व्यक्ती येणार आहेत। ते यामध्ये संशोधन आणि क्रीडा विभागाचा प्रसार कसा होईल आणि क्रीडाविषयीची उदासीनता आलेली आहे ती कशी दूर होईल आणि आपल्या विभागात सुद्धा क्रीडा हा विषय महत्वाचा आहे की सगळ्यांना अधोरेखित व्हावं आणि देशातून जे नामवंत आहेत त्यांना त्यांची आपल्याला परिचय व्हावा आणि त्यांची माहिती सगळ्यांना व्हावी म्हणून हा ग्रामीण भागातलं महाविद्यालय असूनही आम्ही त्या ठिकाणी हे अखिल भारतीय स्तरावरची परिषद आयोजित केलेली आहे। यामध्ये राष्ट्रीय जे परंपरा आहेत, आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्रीडाविषयी जे बदल होत आहेत त्याविषयी संशोधन होत आहे आणि भारतीय खेळाला विशेष करून प्रोत्साहन मिळावं यासाठी या परिषदेचा उपयोग आपल्याला होणार आहे आणि आपण एक भारताच्या क्रीडा नकाशावर एक आपलं ज्ञान ग्रामीण भागातील महाविद्यालय आणि पर्याय आपलं जे शहर आहे जिल्हा आहे याची ओळख निर्माण होईल यासाठी हा एक प्रयत्न आहे आणि याला एक व्यापक प्रसिद्धी मिळावी पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचालित श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री इनके ओर से हमारे क्रीड़ा संयोजक डॉक्टर संदीप जगताप इनके नेतृत्व में भारतीय क्रीड़ा संस्कृति और ज्ञान परंपरा एक राष्ट्रीय परिषद आयोजित करने जा रहे हैं। 9-10 दिसंबर को होने वाली है और यहाँ देश भर से डेलीगेट्स आने वाले हैं। उनकी सभी व्यवस्था लगा दी है और इस कॉन्फ्रेंस का हेतु इस कॉन्फ्रेंस का हेतु भारतीय क्रीड़ा संस्कृति पुनर्प्रतिष्ठापित होना चाहिए और क्रीड़ांगन हमेशा के लिए चलना चाहिए और इसके लिए उसका संशोधन होना, उसका प्रचार प्रसार होना, ये इसका हेतु हमने सामने रखा है और हमारा आह्वान है सभी क्रीड़ा प्रेमी को कि इस कॉन्फ्रेंस में सहभागी हो जाए। ठेवलेला आहे तर एक चांगल्या हे असे लेख याच्यात आलेले आहेत ज्यांनी संशोधन केलं आणि ते प्रकाशित केले। आपण त्याचं इनॉग्रेशन उद्घाटन समारंभ प्रसंगी आपण करणार आहोत। आता काय करतोय याची प्रचार प्रसिद्धीच एवढी केली की लोकांना कळायला पाहिजे, हॅमर झालं पाहिजे की काय चालू आहे। आता याच्यामध्ये खेळाडाला काय फायदा होईल, जे याच्यामध्ये खेळाडू आहेत ज्याला आपण त्यांच्यासाठी फक्त 300 रुपये म्हणजे एका वेळेचं जेवण सुद्धा 300 रुपयात होत नाही। आपण त्यांना 2 वेळेचं नाश्ता जेवण वगैरे त्यांना देणार आहे। 300 रुपये त्याच्यासाठीच ठेवले। आपल्याकडे 3 कॉलेजेस आहेत। MSM कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन जिथे खेळाडू घडवले जातात, खेळाडूंना ट्रेनिंग दिले जाते आणि खेळाचे शिक्षक घडवले जातात। दुसरा आहे PS कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि तिसरं आहे बीडचं नवगण शिक्षण संस्थेचं फिजिकल एज्युकेशन कॉलेज। त्या तिन्ही कॉलेजला आपण त्यांना कोलॅबरेशन केलेलं आहे। त्यांचे विद्यार्थी जे आहेत हे 30-30, 40-40, 60-60 विद्यार्थी आपल्याकडे येणार आहेत। त्यांचे आपण आपला उद्देशच हा होता की फीस त्यांच्याकडनं आकारायची नाही पण त्यांना याचा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण नाममात्र 300 रुपये त्यांच्याकडनं घेतले। त्याच्यामध्ये आपण त्यांना एक चांगले किट देतोय। सगळ्यांना किट आहे, बुक आहे, ब्राउचर आहे, काही थोडंफार आपण याच्या निमित्ताने काय केलं, काही जे आपल्या असं आव्हान करू इच्छितो की संशोधकांना विशेषतः आणि क्रीडा क्षेत्रातले जे काही नामवंत खेळाडू आहेत अशांनी या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदवावा आणि याच्याबरोबरच हे संशोधनाबरोबरच जे फील्डवर जे काम करायचंय त्या कामामध्ये याच्यातून प्रेरणा घ्यायला एवढंच मी सर्वांना